नवग्रह पूजेबद्दल मला समजून घे की नवग्रह पूजा कशाला करायची आणि त्याचं महत्त्व काय आहे मुळात. नवग्रह पूजा तेच की ग्रहांची अनुकूलता आपल्याला राहावी. जे ग्रह आपल्या कुंडलीमध्ये व्यवस्थित चांगले नाही आहेत आणि जे ग्रह चांगले आहेत तर त्यांची चांगली कृपादृष्टी राहावी याच्यासाठी म्हणून नवग्रह शांती आपण करतो. आणि नॉर्मली वास्तुशांत करताना किंवा कुठलाही होम हवन करताना त्याच्यातून तुमचं त्याच्यात नवग्रह तर येतातच, मग त्याच्यासाठी हवन आणि या गोष्टी होणारच. अच्छा, पण वेगळी नवग्रह शांती किंवा नवग्रह पूजा वेगळी करतात का लोक? हा, नुसती नवग्रह शांती असं हे नाही. शांती म्हणजे वेगळा प्रकार. नवग्रह हवन म्हणजे तेच की नवग्रहांचं फक्त हवन केलं तर ग्रहमग वगैरे थोडक्यात म्हणतो. म्हणजे जसं आपण लग्नामध्ये ग्रहमग करतो तो ग्रहमग वेगळ्या पद्धतीचं की तेच केलं लग्नामध्ये नवग्रहांची अनुकूलता राहावी आणि जे आपण काम करणार आहोत तर ते कुठल्याही प्रकारचं निर्विघ्न येऊ नयेत म्हणून एक नवग्रह शांती किंवा ग्रहमग आपण त्याला म्हणतो. अच्छा, मग ते त्याचं हवन केलं जातो, पण त्याचा फायदा काय होतो आपल्याला? आणि मग त्याचा फायदा हाच की ग्रहांची अनुकूलता, ग्रहांचे आशीर्वाद आपल्याला चांगले राहावेत आणि आपण जे घरामध्ये राहतोय किंवा ज्या ऑफिसमध्ये आपण करणार आहोत पूजा तर तेच थोडक्यात वास्तू आणि घरात ओरा क्लीन किंवा थोडाफार वाईब्स याच्यासाठीच आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.